आपण या सगळ्या घडामोडी किंवा हेडलाईन्स मध्ये ज्या काही बातम्या आपण पाहिल्या त्या सगळ्या सविस्तरपणे बघणार आहोत। पण सुरुवात एका अत्यंत मोठ्या बातमीने करूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केलेल्या भावनिक आवाहनानंतर आता न्यूज 18 लोकमतला एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। आता वेळ निघून गेली असून आमचं गेली 2 वर्ष मुख्यमंत्र्यांनी काहीही ऐकलं नाही असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। गेली 2 वर्ष आमचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने घेतला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आता वेळ निघून गेलेली आहे। हेच वाक्य आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडूनही काही दिवसांपूर्वी ऐकलेलं होतं। पण आता एकनाथ शिंदे यांनी जे भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय त्याला उत्तर दिलेलं आहे असं आपण म्हणूया। एकनाथ शिंदे असं म्हणतायत की आता वेळ निघून गेलेली आहे। या सगळ्या विषयी आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। उदय, आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलेलं आहे सगळ्या बंडखोर आमदारांना की तुम्ही परत या। मात्र त्याला एकनाथ शिंदेंनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे की वेळ निघून गेली आहे। कसं बघाल, काय सांगा? मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच बंडखोर सर्व आमदारांना नेत्यांना एक भावनिक पत्र लिहिलं होतं, एक भावनिक साथ घातली होती की पुन्हा परत या, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचा सकारात्मक विचार करू त्या आणि आपण समोरासमोर बसून चर्चा करू, तुम्ही येऊन प्रत्यक्ष भेटा, आपण चर्चा करून चर्चेने मार्ग काढू असं भावनिक आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे शिवसेना सर्व बंडखोर आमदारांना आणि अपक्ष आमदारांनी केलं। मात्र या सर्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रावरती आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी संपर्क करून त्यांनी त्यांची जी माहिती आहे ती फक्त न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे की आता वेळ निघून गेलेली आहे। आता वेळ निघून गेलेली आहे। गेली 2 वर्ष आम्ही सातत्यानं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हेच आवाहन करत होतो, हेच सांगत होतो की आपल्या आमदारांना विकास निधी वेळेवर मिळत नाही, त्यांना खूप रडत खडत। निश्चित उदय, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। एक्सक्लुझिव्हली एकनाथ शिंदे न्यूज 18 लोकमतशी बोलले। पण पुन्हा एक मोठी बातमी येते। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यात आलेला आहे। तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे असं सगळे म्हणालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस सगळे नेते सगळे पदाधिकारी म्हणालेले आहेत की तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल। राज्य मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। अजून बैठक सुरू आहे, मात्र बैठकीतून ही महत्त्वाची बातमी समोर येते की या सगळ्या मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही सगळे संपूर्ण उरलेलं मंत्रिमंडळ तुमच्या सोबत आहोत, त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेतील किंवा बैठक संपल्यावर महत्त्वाचा निर्णय घेतील असं सांगितलं जात होतं। त्या पार्श्वभूमीवर एक बातमी या बैठकीतून बाहेर येते ती अशी की मवियातील सगळ्या मंत्र्यांनी ठाकरेंना पाठिंबा दर्शवलेला आहे। आता आतापर्यंतच्या 2 महत्त्वाच्या बातम्या बघूया। लक्षवेधी बातम्या असं आपल्याला म्हणता येईल। एकीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये काय महत्त्वाचं घडतं, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे JP नड्डा यांच्या भेटीला दिल्लीत गेलेले आहेत। भाजपच्या हालचालींना त्यामुळे वेग आलेला बघायला मिळतोय। शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। असं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलंय। चर्चेतून मार्ग काढण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलेलं आहे। तर सर्व शिवसेनेचे आमदार आपल्या मर्जीनं गुवाहाटीला आल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। अशा समस्या वाढत चालल्या, त्यांना वाचा फोडण्यासाठीच हे सगळं आहे। शिंदे गटाकडून सतत शक्ती प्रदर्शन केलं जात असल्यामुळे शिवसेनेनं फुटीर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतेच शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली होती। त्यानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून बंडखोरांविरोधात आंदोलनही केलं होतं।
शिवसेना आमदारांपैकी 20 आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय। कुछ ऐसे 20 के ऊपर विधायक है जो शीर्ष नेतृत्व के, शिवसेना के शीर्ष नेतृत्व के साथ में संपर्क में है और वो आना भी चाहते हैं। उन्होंने यहाँ तक भी अपनी बात रखी है कि अगर मुंबई में आते हैं या हाउस में आते हैं, हाउस में अगर जब विश्वास दर्शक के लिए अगर जाएंगे, कॉन्फिडेंस मोशन के लिए जाएंगे, तब महाविकास आघाड़ी के पक्ष में, शिवसेना के पक्ष में समर्थन होगा। शिवसेना नेत्यांच्या या दाव्यानंतर तिकडे गुवाहाटीतील शिंदे गट सक्रिय झाला। शिवसेनेचे आमदार आपल्या मर्जीनं गुवाहाटीत आल्याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केलाय। तसंच लवकरच मुंबईत येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। इकडे सगळे लोक जे आहेत हे सगळे लोक अगदी आनंदात आहेत। जी माहिती बाहेरून येते की आमच्याबरोबर एवढे संपर्कात आहेत, तेवढे संपर्कात आहेत, कृपया त्यांनी नावं सांगावी आणि मग त्याचा स्पष्टता या ठिकाणी येईल। याच्यामध्ये खोटी माहिती दिशाभूल करण्याचं काम समोर जे लोक आहेत ते करतायत। एकीकडे दावे प्रतिदावे केले जात असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या आवाहनाला बंडखोर आमदार कशा प्रकारे प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता बातमी बघणार आहोत अनिल देसाईंनी केलेल्या दाव्याची। शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे 20 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रवक्ते अनिल देसाई यांनी केलाय। या आमदारांना पुन्हा शिवसेनेत परतायचंय। इतकंच नाही तर सभागृहात जर विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं तर ते मवियाच्या बाजूने उभे ठाकतील असा दावा सुद्धा देसाई करतायत। कुछ ऐसे 20 के ऊपर विधायक है जो शीर्ष नेतृत्व के, शिवसेना के शीर्ष नेतृत्व के साथ में संपर्क में है और वो आना भी चाहते हैं। उन्होंने यहाँ तक भी अपनी बात रखी है कि अगर मुंबई में आते हैं या हाउस में आते हैं, हाउस में अगर जब विश्वास दर्शक के लिए अगर जाएंगे, कॉन्फिडेंस मोशन के लिए जाएंगे, तब महाविकास आघाड़ी के पक्ष में, शिवसेना के पक्ष में समर्थन रहेगा उनका। संजय राऊतांच्या सततच्या विधानानंतर शिंदे गट आता आक्रमक आहे। शिंदे गटातील आमदारांनी थेट राऊतांवरच बाण सोडायला सुरुवात केलेली आहे। संजय राऊत सतत काही आमदार संपर्कात असल्याचा दावा करत होते, मात्र गुवाहाटीतील शिंदे गटानं थेट राऊतांचा दावा खोडत आम्ही स्वखुशीनं गुवाहाटीत आलोय असं म्हटलेलं आहे। तशा प्रतिक्रिया पोहोचवलेल्या आहेत माध्यमांपर्यंत। आता जर शिंदे गटाचे नेते स्वखुशीनं आले असतील तर नेमकं कोण खरं आणि कोण खोटं येणारा काळ हे ठरवेलच। कोणाच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका। मी शिवसेनेतच आहे। वंदनीय बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची शिवसेना ही टिकली पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे। आणि म्हणून याचं एकच उदाहरण मी आपल्याला देतो की जी 15-20 दिवसापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांना पुरस्कृत म्हणून आपण तिकीट देणार होतो। त्याच्यानंतर आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला ते तिकीट दिलं, परंतु त्या शिवसैनिकाला राज्यसभेमध्ये कसं जाता येणार नाही याचा परफेक्ट बंदोबस्त हा घटक पक्षांनी केला आणि अशाच पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न हे घटक पक्ष करतायत। आणि म्हणून या घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातनं शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथजींनी जी मोहीम आखलेली आहे या मोहिमेमध्ये मी सामील झालेलो आहे। आणि म्हणून कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मतदारसंघातल्या जनतेनं गैरसमज करून घेऊ नये। कृपा करून आमचा मतदारसंघातली जनता आणि आमच्या मतदारसंघाचं भविष्याचं राजकारण वाचवा। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर हे राजकारण आमचं उद्ध्वस्त होतंय। आम्ही जनतेच्या समोर जात असताना आणि काल मतं मागत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला मत द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव घेतलं, उद्धवजी साहेबांचं आम्ही नाव घेतलं। आम्ही जनतेसमोर गेलो, मतं मागितली, लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली। हिंदुत्वाचे विचार जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर आपल्याला आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर शिंदे साहेबांवर थांबावं लागेल। त्यामुळे गुवाहाटीला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्यावर कोणाचाही प्रेशर नाही, कोणाचाही दबाव नाही। आम्ही इथे सर्व हसत खेळत राहत आहोत आणि कोणाच्याही नेत्याच्या, कुठल्याही नेत्याच्या
शिवसेनाच नव्हे तर इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या आम्ही संपर्कात नाही. आम्ही शिंदे साहेबांच्याच बरोबर आहोत. गुवाहाटीतले आमदार महाराष्ट्रात कधी येणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. सोशल मीडियातून काय किंवा अगदी तोंडातोंडावर हाच प्रश्न आहे की मग आता हे गुवाहाटीतले आमदार मुंबईत येणार कधी. आता काही सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी सकाळी अमावस्या संपल्यानंतर हे सगळे आमदार महाराष्ट्रात येतील अशी माहिती मिळते. पुरोगामी महाराष्ट्रातले आमदार एवढे अंधश्रद्धाळू कधीपासून झाले असाही प्रश्न विचारला जातोय. गुवाहाटीच्या आमदारांना अमावस्येची आडकाठी, अमावस्या सरणार, सरकारला ग्रहण लागणार, सरकार पाडण्यासाठी अमावस्येनंतरचा मुहूर्त, पुरोगामी महाराष्ट्राचा अमावस्या पौर्णिमा आणि मुहूर्तावर विश्वास नाही. जादू टोण्याविरोधात तर महाराष्ट्रात कायदा आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा मात्र अमावस्या पौर्णिमेवर भलताच विश्वास दिसतोय. गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे आमदार महाराष्ट्रात येण्यासाठी बहुतेक मुहूर्त पाहत असावे, कारण आमदार महाराष्ट्रात येण्यासाठी अमावस्या सरण्याची वाट पाहतायत. बुधवारी सकाळी अमावस्या सरते, त्यानंतरच गुवाहाटीतील आमदार हे महाराष्ट्रात येण्याची चर्चा गुवाहाटीमध्ये रंगतेय. न्यायालयाच्या निकालानंतर गुवाहाटीच्या याच हॉटेल रेडिसन ब्ल्यू मधून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. पुढील रणनीती आखण्यासाठी हे सगळेच आमदार मुंबईत दाखल होणार होते. मात्र अमावस्या असल्यामुळे हे आमदारांनी हॉटेल रेडिसन ब्ल्यू सोडण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे आता येत्या 2 दिवसात हे आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता हे झालं आमदारांचं. सरकारवर अविश्वास दाखवण्यासाठी देखील बहुतेक मुहूर्ताची प्रतीक्षा दिसते. बंडखोरांच्या गोटातील माहितीनुसार प्रहारचे बच्चू कडू हे सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार आहेत. त्यासाठी बुधवारी सकाळी 9 नंतरचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय. प्रहार संघटनेचे बच्चू कडू महाविकास आघाडी सरकार विरोधात राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव पाठवणार आहेत. मात्र हा अविश्वास प्रस्ताव पाठवत असताना ते देखील अमावस्या संपण्याची वाट पाहणार आहेत. अमावस्या उद्या सकाळी 8:40 संपणार आहे. त्यानंतर बच्चू कडू राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव पाठवतील. बंडखोरांचा तंत्रमंत्रांवर विश्वास असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. करू ना, त्यांना छठ पूजेला पाठवू. त्या गुवाहाटीमध्ये आहेत, तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे, फार जागरूक मंदिर आहे. काय जादू टोणा मंदिर ना, तिथे रेड्याचे बळी देतात. सरकार सत्तेवर येणं किंवा सरकार सत्तेतून जाणं यासाठी मुहूर्त पाहिले जातात का, यावर महंत अनिकेत शास्त्रींचं काय मत आहे ते देखील पाहूया. या सत्ता स्थापनेसाठी ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही बाधक सांगितलेली आहे आणि आज आणि उद्या असं 2 दिवस अमावस्येचा पूर्ण प्रभाव असल्या कारणाने सत्ता स्थापन होऊ शकणार नाही. पण अमावस्या संपल्यानंतर सत्ता स्थापनेला गती मिळेल, वेग वाढेल आणि सुयोग्य शासन महाराष्ट्रावरती राज्य करेल. कुणाची एकाची सत्ता येणार, कुणीतरी एक जण पाय उतार होणार, पण यासाठी ग्रह ताऱ्यांवर आमदार भरोसा ठेवणार हे थोडं न पटणारं आहे. गुवाहाटीहून लक्ष्मण घाटोळसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक महत्त्वाची बातमी येते. ही बातमी भाजपच्या गोटातून आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते. दोघांमध्ये साधारणपणे 1.5 तास चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या सत्तेसंदर्भात अपडेट देण्याकरता किंवा काय रणनीती पुढची असेल भाजपची याकरता ही भेट झाली असावी अशी शक्यता व्यक्त होतीये. वकील महेश जेठमलानी या बैठकीला हजर होते. नवी दिल्लीतून सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरू झालेली आहेत का अशा चर्चा या निमित्तानं नक्कीच सुरू आहे. थेट जाऊया नवी दिल्लीमध्ये. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊया. प्रशांत, दिल्लीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत? दिल्लीमध्ये आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे.
त्यामध्ये जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले होते आणि दिल्लीत आल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सोबतच जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे अतिशय ही जवळपास बैठ जी आहे साधारणतः 1.5 तास चालल्याची माहिती पुढे आलेली आहे. या भेटीमधच्या वेळेस महेश जेठमलानी जे आहे ते देखील सोबत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. खास करून कायदेशीर बाबींच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यासोबत टप्प्याटप्प्याने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच ज्या पद्धतीनं राज्यातील राजकीय परिस्थिती आहे त्यावरती कायदेशीर पर्याय काय आहे यावर देखील विस्ताराने महेश जेठमलानी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या दरम्यान विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. साधारणतः बघितलं कालच जी सुनावणी झाली त्यानंतर आता 11 जुलैपर्यंत पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात विविध पक्षांचं काय भूमिका असावी, कशा पद्धतीने आगामी युक्तिवाद करावा या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रीय सोबतच या बैठकीनंतर JP नड्डा यांच्यासोबत जवळपास 30 मिनिटं देवेंद्र फडणवीस यांची विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या निश्चित प्रशांत, फार महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये सुद्धा सुरू आहेत. आभार, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 7 वाजता शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक एका बाजूला सुरूच आहे, मात्र दुसरीकडे माहिती अशी मिळते आहे की शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर एक बैठक बोलावलेली आहे. आज दिवसभरात ते महत्त्वाचा निर्णय घेतील अशी चर्चा केली जाते. सब कैबिनेट मिनिस्टर क्या हुआ, सपोर्ट करने वाले क्या हुआ, सब कैबिनेट में वो बात करने की जरूरत ही नहीं. हमारा सारा सपोर्ट जो है वो इंटैक्ट है. बाकी एक सपोर्ट है जो फिजिकली प्रेजेंट है यहाँ पे, एक सपोर्ट है जो मीडिया के माध्यम से, इलेक्ट्रॉनिक मीडिया से माध्यम से या ईमेल के माध्यम से इस महाराष्ट्र में चल रहा है. वस्तुस्थिति तो ऐसी होनी चाहिए कि सारी जो भी है अपोज है प्रपोज है वो यही के यही होना चाहिए. तो उसी पे आप लोग भी नज़र बनाए रखिए और हम भी बनाए रखिए. How do we count the numbers? Are we supposed to count the numbers of the people who are present, or we are supposed to count the numbers on the papers? सरकार बनी रहेगी कॅबिनेट उभं आहे. याच्यात बोलायची गरजच नाही ना. कॅबिनेट चालू आहे. जे काँग्रेसचे आमदार आहेत, जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, जे सेनाबरोबर आता आहेत मंत्री व आमदार आहेत, त्यांना बोलायची काय गरज आहे. आणि तिथे गेलेले आहेत त्यांचंही भाषणं तुम्ही बरेच लोकांचं चॅनलवरती चालवलेलं आहे. ज्यापर्यंत इथे मुंबई शहरामध्ये जे येत नाही त्यापर्यंत काय कोणावरती भाष्य करता येणार. मुख्यमंत्र्यांनी हे का विचारलं जातं मला तेच समजत नाही. कैबिनेट में बहुत बढ़िया अच्छी चर्चा हुई है. महाराष्ट्र के अंदर बारिश कम हुई है. मुंबई में पानी की 10% जो है कटौती हुई है. कहीं पे बारिश ज़्यादा हुई है तो उसके ऊपर चर्चा हुई है. हमारे जो एग्रीकल्चर के ऊपर हुई है और कोविड के केसेस के संदर्भ में जो केसेस कहाँ पे बढ़े कहाँ घटे उसके ऊपर चर्चा हुई है. तो इस तरीके से सारी चर्चा जो महाराष्ट्र को लेके, महाराष्ट्र की जनता को लेके और जो हमारे एजेंडा में थी वो ये, उसके अलावा मुझे नहीं लगता कोई पॉलिटिकल चर्चा हमें यहाँ करनी है. जो एमएलएस वहाँ पे आप उनके संपर्क में हैं, क्या वो भी उद्धव ठाकरे के कैंप में वापस आ सकते हैं? आपकी अभी भी ये उम्मीद है? ऐसा है कि उसके बारे में तो वो शिवसेना के नेता ही बता सकते हैं. हमारी जो मीटिंग आज कैबिनेट की थी, शायद कल भी इस तरीके से कैबिनेट होगी. और महाराष्ट्र में जो ज़रूरत की चीज़ें हैं, जो यहाँ पे किसानों को लगने वाली चीज़ें, जो मुंबई शहर के अंदर या बाकी के शहरों के अंदर बारिश कम होने की वजह से जो पानी की कटौती हुई है, तो आगे क्या करना है, जिन गाँवों में पानी की कमी थी ज़्यादा हुई तो वहाँ टैंकर बढ़ाना है, क्या करना है, उसके ऊपर बहुत सारी चर्चा. महाविकास आघाड़ी आखिर तक जो है वो लड़ाई लड़ती रहेगी क्या ये पूरी? छुट्टी पर है, कैसी देखते हैं? ऐसा है कि कुछ अधिकारियों का अधिकार है छुट्टी पे जाने का, लेकिन जब वो जाते हैं तो उनका चार्ज किसी और को दिया जाता है. उसके बारे में भी अगर कोई इस तरीके से बगैर बता के गया होगा तो डेफिनेटली उसके बारे में गवर्नर ने लेटर लिखा है कि रिसेंट में कोई डिसीजन लिया उसको कैंसिल किया जाए. कैसे देखते हो उसको? आई थिंक सो. मतलब गवर्नर ने जो लेटर लिखा है उसके बारे में उसका जवाब उस तरीके से दिया जाएगा. जो सरकार का अख्तियार है उसके ऊपर किसी भी गवर्नर को, किसी भी सुप्रीम कोर्ट को, सुप्रीम भी हाई कोर्ट को या किसी भी मतलब व्यक्ति को बोलने का अधिकार नहीं है. जो सरकार का अपना पावर है,
चाहे वो GR निकालने हैं ताकि लोगों की मदद करने के सिलसिले में जो भी हो वो सरकार कर रही है। क्या मुख्यमंत्री बने रहेंगे? उन्होंने कहा कि आखिर तक लड़ाई लड़ेंगे वो लोग। मुझे तो समझ में नहीं आता प्रेस वाले इतना क्यों परेशान है कि मुख्यमंत्री हटेंगे। मुख्यमंत्री तो आज भी है, आज भी हमारी मीटिंग चल रही है। आप उनसे वो पूछिए कि वो लोग किसको बनाना चाह रहे हैं मुख्यमंत्री, या उनमें से कौन बचेगा। अहो ज्यांना फ्लोर टेस्ट करायचं आहे ते समोर तर येऊ द्या की तुम्ही आता तेही मोबाईलवरती घेणार, तेही ईमेलवरती घेणार, तेही मला वाटते का आता सगळं चॅनलवरतीच चालणार का? काही चॅनलनी ते कोणाला बनवूनच टाकलेलं आहे, काही चॅनलनी तर ऑलरेडी मंत्रिपद पण वाटून दिलेलं आहे, बंगल्या पण वाटून झालं. काय चाललं? अरे काहीतरी नीट दाखवा, कमीत कमी सत्य घडू द्या जे काय घडायचं असेल. Who has orchestrated this? I know you people should know better because you people run story day and night. Orchestrated this political That's what I'm saying. The crisis has been done, you know, across the country, across every state, wherever the party who has lost always has been doing this. असलम जी मंत्रिमंडळात एकदम ओके आहे का सर्व काही? एकदम ठनाठन ओके आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या पद्धतीने वाढतात त्या अनुषंगाने काही बंधन आणले जाणार आहे का राज्यामध्ये? नाही, असं जास्त वाढत चाललं तर सगळ्यांवरती मास्क लावला. कलवी बैठक आहे. बिलकुल. मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतर असलम शेख माध्यमांशी बोलले. सगळं काही आता माध्यमांवरच होणार का? जे गुवाहाटीला जाऊन बसलेले आहेत त्यांनी इथे यावं आणि फ्लोर टेस्ट विषयी विचारावं. आमच्या मंत्रिमंडळामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे असं असलम शेख म्हणाले. एका महत्त्वाच्या बातमीकडे पुन्हा आपण येऊया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. मातोश्रीवर सगळ्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. जे उरलेले शिवसेनेचे आमदार आहेत त्या सगळ्यांची बैठक संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, तुझ्याकडून खूप वेगवेगळ्या घडामोडी, ताज्या बातम्या क्षणाक्षणाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत. आता असं कळतंय की शिवसेनेतले जे आमदार आहेत त्या सगळ्यांची बैठक 7 वाजता मातोश्रीवर बोलावली आहे. काय माहिती मिळतीये? शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 7 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांना मातोश्रीवरती बोलवलेलं आहे. महत्त्वाची बैठक शिवसेना आमदारांची होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या जे काही राजकारण जे आहे, राजकारणात जो काही भूकंप आलेला आहे आणि विशेषतः शिवसेनेमध्ये जे काही अराजक सुरू झालेलं आहे त्यावरती ही महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. सध्या मुंबईमध्ये शिवसेनेचे 12 आमदार असल्याची माहिती मिळते. हे सर्व आमदार जे आहेत ते आज मातोश्रीवरती संध्याकाळी 7 वाजता पोहोचणार आहेत आणि त्यांची मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे. आज दुपारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांना एक भावनिक पत्र लिहिलेलं आहे. एक भावनिक साथ आपल्या आमदारांना घातलेली आहे आणि त्यांना मुंबईत परत येण्याचं आवाहन केलेलं आहे. समोरासमोर बसून तुमचे जे मुद्दे आहेत ते विचारात घेऊ आणि ते सोडवू असं देखील त्यांनी सकारात्मक सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या आपल्या शिवसेनेच्या आमदारांशी जे आता मुंबईत राहिलेले त्यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. या बैठकीत नक्की काय चर्चा होते? कदाचित जे आमदारांना देखील त्यांचे जे सहकारी इतर आमदार आहेत त्यांच्याशी थेट चर्चा करायला सांगतील किंवा त्यांना पुन्हा परत येण्यासाठी ते आवाहन करू शकतात आणि त्यांचे सहकारी एकत्र सर्व विधिमंडळात असतात. त्यामुळे त्यांना उदय, त्यामुळे ही संध्याकाळची बैठक सुद्धा महत्त्वाची आहे. धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल. पुढची बातमी, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादरमधील आमदार सदा सरवणकर यांनी ही बंडखोरी केली त्यामुळे खळबळ उडाली होती. सरवणकरांसारखा कट्टर शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानं शिवसेना ही हादरली किंवा हादरून गेली. बंडखोरीचं नेमकं कारण काय हे त्यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्हली मुलाखत देऊन सांगितलंय. उद्धव ठाकरे हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सगळ्यात प्रथम त्यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली आहे. काय म्हणाले बघा. त्याच्यापेक्षा जास्त असेल तो संजय राऊतांवरती आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचा जे उपरी आहेत ना त्यांचं सोडून द्या. स्वार्थासाठी आलेले किंवा पद मिळाली नाही म्हणून जे काही आता चिडलेले दिसत आहेत ना, पण जो खरा हाडामासाचा शिवसैनिक आहे आज संजय राऊतांमुळे सगळं होतंय अशा प्रकारची भावना या शिवसैनिकांमध्ये झालेली आहे. कायचं या संजय राऊतांनी कुठली आंदोलनं केली हो? शिवसेनेत कधी आले ते? 2002 साली ज्या वेळेला जे सामनाची बिल्डिंग आपल्याला दिसते ना त्या ठिकाणी कम्युनिस्टांचं कार्यालय होतं, बनत होती बिल्डिंग. आम्ही थांबवली ती.
नंतर कम्युनिस्टांची बिल्डिंग शिवसेनेने विकत घेतली. माझ्या नेतृत्वाखाली ती बिल्डिंग उभी राहिली. तिथे टँकरनं पाणी आम्ही दिलेले आहेत. सामना सुरू झाल्यानंतर पहिला वर्धापन मी केलाय, दुसरा वर्धापन मी केलाय, तिसरा वर्धापन माझ्या हातातनं काढून घेतला आणि त्यानंतर संजय राऊत तिथे आलेले आहेत. संजय राऊतांची हिस्ट्री, संजय राऊतांनी माझ्याबद्दल काही बोलणं, अयाराम गयाराम आम्ही नाही. काही लोकांना तुम्हाला डोईजड होत आहेत म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. साधारणतः 15 ऑगस्ट 1979 ला शाखा प्रमुख झालो. त्यापूर्वी मी गटप्रमुख होतो, उपशाखा प्रमुख होतो. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होते आणि त्या दिवसापासून आम्ही आज तगायत एकनिष्ठेने काम केलं. मतदारसंघ बांधला आणि या मतदारसंघात आदेश बांदेकर सारखा जर उपरा येऊन उभा राहणार असेल तर या वेळेला आम्ही काय करायला हवं? बंड. आणि ज्या वेळेला मला जर बोलून सांगितलं असतं की ठीक आहे आम्ही आदेश बांदेकरला देतोय, तू शांत बस, बसलो असतो मी. पण मनोहर जोशीने तुझी तिकीट कापली, मनोहर जोशींचं घर जाऊन जाळ, ह्या प्रकारचा आदेश हा संजय राऊतांनी दिला आणि मला एका वेगळ्या सापळ्यात फसवण्याचं काम केलं. मी काय करायला हवं? अशा वेळेला काय करायला हवं? मी जे सरकार कामच करत नसेल त्या सरकार अडचणीत येईल का नाही याची चिंता करण्या एवढी सुद्धा वेळ नव्हती. त्याचं कारणच आहे आज माझ्या इथे 160 कुटुंब हे रस्त्यावर आहेत. धोकादायक बिल्डिंग आहे. महानगरपालिकेने लाईट कापलं, पाणी कापलं, लोक रस्त्यावर आहेत. हे समस्या सुद्धा आम्ही शासनाकडे सांगितल्या. मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड आहेत, कधीही या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. किंबहुना हे प्रश्न गुंतागुंतीचे कसे होतील या दृष्टीनेच त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून आम्ही साहेबांना सांगत होतो की साहेब हे शिवसेना संपवतायत, गिळंकृत करतायत, यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. दुर्दैव आहे ते झालं नाही आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय घ्यायला लागला. शिवसैनिक असल्यापासून सुरुवात झाली आणि वेगवेगळी पदं भूषवणारे सदा सरवणकर आज आपली खदखद बोलून दाखवतायत. मविया सरकार अल्पमतात असून राज्यात सत्ता स्थापनेबाबत लवकरच पावलं उचलली जातील असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी न्यूज 18 लोकमतला खास मुलाखत दिली. त्यात म्हणाले, आमची नाराजी उद्धव ठाकरेंवर नाहीच आहे, मविया सरकारवर आपण नाराज आहोत असंही केसरकर म्हणाले. राऊतांमुळे शिवसेनेचं नुकसान होत असल्याचा पुनरुच्चार केसरकरांनी सुद्धा केला. त्याला 1 आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू नये असं मला वाटतं. कारण ज्याला अधिवेशन कॉल केलं जातं त्याला कॉल करताना त्याला मिनिमम वेळ दिला जातो आणि हे सगळं गृहीत धरून अधिवेशन लवकरात लवकर यावं, फ्लोअर टेस्ट व्हावी, नवीन सरकार व्हावं. परंतु नवीन सरकार येणं जेवढ्या जरुरीचं आहे तेवढंच ही मतं आणि दुभंगलेली मनं जुळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा सरकार बनत असताना ते उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने बनावं असं मला अजूनही मनापासून वाटतं आणि तसं ते घडलं तर शेवट गोड होईल. अँड एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. त्याच्यामुळे शेवट गोड व्हावा एवढीच अपेक्षा आहे. आदित्य साहेबांनी सांगितलं की पिकलेली पानं आहेत, गळून पडणार. अरे परंतु त्या पानाने तुम्हाला त्या ठिकाणी सावली दिली ना, म्हणून तुम्ही त्यांना पिकलेली पानं म्हणणार का? म्हणून तुम्ही घाण म्हणणार का? ही भाषाच मुळात आदित्यजींना आणि आदित्यजींच्या स्वभावाला न शोभणारी अशी भाषा आहे. वारंवार तयार केली. हे जे म्हटलं गेलं आमच्या पक्षातली घाण गेली, आमचा पक्ष स्वच्छ झाला, हे आदित्यजींच्या तोंडातलं वाक्य आहे ना, हे वाक्य आम्हाला खटकतं. आम्ही त्यांच्यावर टीका नाही करणार कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आपण म्हणताय की भाजप राज्यपालांची भेट घेणार आहे, तर त्यांचा पक्ष आहे स्वतःचा, ते घेऊ शकतात. कारण शेवटी असं आहे की विश्वासदर्शक ठराव किंवा राज्य चालवण्यासाठी आवश्यक बहुमत लागतं आणि ते बहुमत आज आघाडीकडे नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग मुद्दाम कोणीतरी जाऊन सांगणं की अर्ज करणं, नवीन हे बोलवणं आणि ही जी एक वेडी आशा आहे की आमदार आमच्याकडे येतील, आल्यानंतर आम्ही त्यांना प्रेशराईज करू, तर ही वेडी आशा आहे एवढं मला सांगायचं आहे. मी काल सुद्धा आवाहन केलं होतं, तुमचे जर आमदार इथं असतील तर तुम्ही खुशाल सांगा, आम्ही त्यांना आणून पोहोचवू मुंबईला. असं नाही आहे. सगळे स्वतःच्या मनाने आलेले आहेत आणि ह्या ज्या काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, कुठे जोडेमारे आंदोलन कोणाच्या ह्याच्यावर, हा जो काही हिंसाचार चाललेला आहे, हा हिंसाचार ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे उत्तराधिकारी असून मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा, अशी स्तुती सुमनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उधळली. राजकारणात चढउतार येत असतात, यश अपयश येत असतं असंही त्या म्हणाल्या. नात्यांमध्ये भांड्याला भांडं लागतंच, पण प्रश्न, मतभेद चर्चा करून सोडवायचे असतात असंही त्या म्हणाल्या. जे आज राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बोलतायत ते कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते याची आठवण त्यांनी करून दिली. भांडण झाले की चर्चेतून मार्ग काढला पाहिजे
असं पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनी सांगितलं. खरं तर मला उद्धवजींचा खूप अभिमान वाटतो की घरातला मोठा भाऊ कसा असावा तर तो खरंच उद्धवजींसारखा असावा असं मला आज त्यांच्या भावनाच्या त्यांनी दाखवल्या आहेत. हे खूप मनाचा मोठेपणा असतो. बाळासाहेबांनी स्वतः ते हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना ह्या संपूर्ण खूप मोठी जबाबदारी होती खरं तर शिवसेनेची, ती त्यांच्यावर दिली. आणि आज खूप प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने जर उद्धवजी एक आव्हान करत असतील तर मला वाटतं हा एक खूप मोठा भावनिक हे त्यांचं आव्हान आहे, जे खरं आहे त्यांच्यातला जो खरेपणा आहे. आणि राजकारणात यश अपयश उतार चढाव येत राहतात. तो शेवटी माणसं आणि त्या नात्यांचा ओलावाच हाच आयुष्यात टिकतो. दीपक भाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता, असे किती तुम्हाला उदाहरणं देऊ त्याच्यातले जे आज पुढे आहेत. ते सगळे राष्ट्रवादीतच होते, पण आम्ही कधीही त्या नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी ते पक्ष सोडून गेले असतील तर आमच्या मनात त्यांच्यासाठी नेहमी प्रेमाच्याच भावना राहतील. कारण माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्या नेत्याच्या आणि वडिलांच्या आयुष्यात एखादा माणूस 2 मिनिटाचाही आनंदाचा क्षण घेऊन गेला असेल तरी मी कधीही त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही. सदानंदचं माझं भांडण झालं. सदानंदला सांगा की तू रोज 6च्या ऐवजी 6:15ला उठ. मग तुम्ही त्याला विचारायचं, सदानंद सुळे तुम्ही 6ला उठला ना तर रुसलेल्या ताई परत येतील. असं नसतं. ते सदानंदचं माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे. जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग. दिस इज अ डेमोक्रेसी, संविधान. चर्चेतूनच. जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी. नाती असतात किंवा जबाबदारी असतात. एक छोटासा ब्रेक घेऊ. अजून काही बातम्यांसह काही क्षणात भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आमदारांचा उल्लेख जिवंत प्रेत असा केला होता. त्या विधानानंतर त्यांच्यावरती जोरदार आक्षेप घेण्यात आले. संजय राऊतांनी या सर्व प्रकरणावरती सारवासारव केली आहे. त्यांनी आमदारांचं शरीर जिवंत आहे पण आत्मा मेला असल्याची सारवासारव केली आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी आधी बोललेल्या वक्तव्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आदित्य ठाकरे यांनी भायखळ्यात सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी आमदार यामिनी जाधव यांच्यावरती जोरदार हल्ला केलाय. ज्यांना मोठं केलं त्यांनीच धोका दिल्याचं आदित्य यावेळी म्हणाले. जे आमदार पळून गेलेत त्यांना भाजप, मनसे आणि प्रहारमध्ये विलीन व्हावं लागणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. ज्या आमदारांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचे आता गुवाहाटीमध्ये देखील होर्डिंग लावण्यात आलंय. गर्व से कहो हम हिंदू है अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले. हे होर्डिंग गुवाहाटी सिलोंग महामार्गावरील सोमनाथ मंदिरासमोर लावण्यात आलंय. शिंदे गटाच्या 16 आमदारांवरती 11 जुलैपर्यंत कारवाई करता येणार नाहीये. या पार्श्वभूमीवरती आता गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील आमदार लवकरच मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाला मराठा क्रांती ठोक मोर्चानं पाठिंबा दिलाय. अशातच शिंदे गटाचे आमदार मुंबईत परतल्यावर त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनेनं घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजी सावंत यांना या संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय. एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत इतर आमदारांसह मुंबईत येतील तेव्हा त्यांना संरक्षण दिलं जाणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता मनसेनं देखील उडी घेतली आहे. आमदार हॉटेलमध्ये, मंत्री जेलमध्ये आणि सरकार कोमामध्ये अशी बॅनरबाजी मुंबईत करण्यात आली आहे. आमची युती फक्त जनतेसोबत असे फलक मनसेकडून लावण्यात आले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर धुळे जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी धुळ्यात शिवसैनिक रस्त्यावरती उतरले होते. शहरात 46 आमदारांच्या कुत्र्याच्या रूपात प्रतिमा लावून त्यांचा निषेध करण्यात आलाय. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ रक्तानं पत्र लिहिलंय. लातूर जिल्ह्यातील औसा येथील उपशहर प्रमुख सचिन पवार यांनी हे पत्र लिहिलंय. आमच्यासाठी मातोश्रीचा आदेशच अंतिम असल्याचं पवार म्हणाले. मुंबईच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पोलिसांच्या घरांच्या किमती अखेरीस कमी करण्यात आल्या आहेत. आता पोलिसांनी दिलीप वळसे पाटील बोलतायत थेट प्रक्षेपण. एक मिनिट. काही महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळानं 2 टप्प्यामध्ये पोलीस भरती करायचं ठरवलेलं होतं. त्याच्यातली पहिल्या टप्प्यातली 5000 पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातली 7200 पोलिसांची भरती करण्याच्या संदर्भात नियमामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक होतं. ती दुरुस्ती झाल्यानंतर आज गृह विभागाने निर्णय घेतलेला आहे की आता उरलेली जी पोलीस भरती आहे ती त्वरित सुरू करावी आणि त्याच्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश देण्यात आलेले आहेत. लवकरच ही पोलीस भरती सुरू होईल. आज कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. फक्त जे अजेंड्यावर विषय होते त्या अजेंड्यावरच्या विषयापुरतीच चर्चा झालेली आहे. उद्या सुद्धा असणार आहे का कॅबिनेट बैठक? कदाचित उद्या सुद्धा कॅबिनेटची बैठक होईल. अनेक विषय अजून प्रलंबित आहेत. उद्या पण कॅबिनेटची बैठक होऊ शकते. काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत जे काही महिन्यांपासून प्रलंबित होते ते तातडीने घेतले जाते. यात काय संकेत देत आहेत? नाही, असं काही नाही. त्याच्यामध्ये आज कमी विषय होते आणि त्याच्यातले काही राहिलेले विषय आहेत ते कदाचित उद्या घेतले. मी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलीही राजकीय चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली नाही. सर, क्या हुआ कैबिनेट में, क्या चर्चा हुई कि क्या कोई पॉलिटिकल जो अस्थिरता चल रही है उसके ऊपर चर्चा हुई? कैबिनेट में कोई राजनीतिक चर्चा नहीं हुई. कैबिनेट में सिर्फ जो एजेंडा पे जो आइटम थे उतने मंजूर हो गए और उतनी चर्चा हो गई और कुछ इश्यूज बाकी है उसके बारे में शायद कल फिर से कैबिनेट हो सकते हैं. मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलं नाही, याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही. याच्या बाबतीत आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील आणि आपल्याला सांगतील. कल भी कैबिनेट की मीटिंग बुलाई मुख्यमंत्री? हाँ, शायद हो सकती है. सर, एकनाथ शिंदे ने बयान दिया है कि अगर वो आते समय उनके पास अगर आंकड़े ना हो तो वो बीजेपी के साथ में अलायंस करके गवर्नमेंट फॉर्मेशन कर सकते हैं. उस पर आपका क्या कहना है? और फ्लोर टेस्ट के ऊपर? नहीं, मुझे कोई नहीं, कुछ नहीं कहना. उद्या ते विषय सगळे येण्याची शक्यता आहे. ते सगळे विषय तपासून बघून त्याच्यावरती कॅबिनेट योग्य तो निर्णय उद्या घेणार आहे. पाऊस थोडा लांबलेला आहे. पाणी टंचाई काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आपला विभाग त्या अंतर्गत थोडाफार काय काम? आजच नोटिफिकेशन निघालंय. कृषी विभाग माझ्याकडे दिलेला आहे आणि मी आजच आलो. आजारी असल्यामुळे आज संध्याकाळी कॅबिनेटला मी 5च्या दरम्यान आलो. उद्या सकाळी 11 वाजता सविस्तर आढावा कृषी विभागाचा मी घेणार आहे. परंतु प्राथमिक आढावा जो घेतला आहे, खरं आहे की मागच्या वर्षी जवळपास 55 लाख हेक्टरवरती पेरणी झाली होती. परंतु आता जो आढावा घेतला कॅबिनेटने जवळपास 16-16.5 लाख हेक्टरवरतीच पावसाअभावी पेरणी झालेली आहे. पाऊस कमी असल्यामुळे हे झालेलं असावं, पण तरी देखील उद्या सकाळी सविस्तर आढावा घेतल्यानंतर मी आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेन. मुख्यमंत्र्यांसोबत तटस्थ राहण्यासंदर्भात काही राज्याच्या महसुलामध्ये वाढ होत असताना
साहेब सर्वांनी निर्णय घेतला की आता ज्यांनी रेग्युलर कर्ज त्या ठिकाणी भरलेलं आहे त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं. आणि हे करत असताना बँकेच्या प्रचलित जी पद्धत आहे, जी तारीख आहे, त्या तारखेपर्यंत ज्यांनी कर्ज घेतले त्यांना ती कशा प्रकारची सवलत मिळेल अशा प्रकारची सुरुवातीला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता. परंतु आता त्यामध्ये असं घडलं की बऱ्याचशी पिकं अशी आहेत की साधारण ऊस आहे की 30 जूनपर्यंत त्या शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी रक्कम परत येऊ शकत नाही. द्राक्ष आहेत किंवा केळे आहेत आणि त्यामुळे आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या तारखेला त्यांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी कर्ज परतफेड केलेलं आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि 19-20 साली ज्यांनी 50,000पेक्षा कमी कर्ज घेतले, जेवढी त्यांची रक्कम असेल तेवढी त्यांना सवलत देण्याचा निर्णय हा आज या ठिकाणी घेतला आहे. साधारणपणे एकंदर ही रक्कम 3125 कोटी एवढी त्या ठिकाणी राहू शकेल आणि 12.5 लाख शेतकरी बांधवांना याचा लाभ होईल. फ्लोटिंगबाबत काही आव्हान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून जे बाहेर पडत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलिबाग इथं शिवसैनिकांना संबोधित केलंय. राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणं सुरू ठेवलंय. आज अलिबागमध्ये संजय राऊत गेले होते. कुणीतरी माझा उल्लेख अलिबागचा पुत्र असा केला असं त्यांनी म्हटलंय. दिबा पाटील हे मोठे नेते होते, बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. आपल्याला या सभेनंतर कार्यक्रम करायचा आहे, करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना, आपल्याला तसा कार्यक्रम करायचा आहे. शिवसैनिक जागेवर आहेत. आमदार वॉकरवर गुवाहाटीला चालतात असा टोला संजय राऊतांनी महेंद्र दळवींना लगावलेला आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये तुम्हाला आनंद दिघे आठवले नाहीत, आता मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून तुम्हाला आनंद दिघे आठवले का, असा सवाल संजय राऊतांनी केला. मगाशी उल्लेख केला की कार्यक्रम, आपल्याला कार्यक्रम करायचा या सभेनंतर. करेक्ट कार्यक्रम जो म्हणतात ना, बघा ना किती मोठ्या संख्येनं महिला आहे तिकडे. मला खूप आश्चर्य वाटतं. मी रस्त्यात येताना पाहिलं की महिला येत आहेत, चालत येत आहेत, रिक्षाने येत आहेत. म्हणजे शिवसेना जागेवरच आहे, आमदार वॉकरवर चालतोय गुवाहाटीला. काय ती झाडी, काय तो डोंगूर, काय ते हटील काय तो मसाज, एकदम ओके. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं अशी जी गेले कित्येक वर्ष शिवसेनेची मागणी होती, ही मागणी उद्याच्या कॅबिनेटमध्ये घेऊन येऊन मंजूर करावी अशी मागणी आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी केलेली आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि उद्याच्या बैठकीत हा विषय आणावा आणि मंजूर करावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. त्याचबरोबर वांद्रे पूर्व जी वसाहत आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी गेले कित्येक वर्ष शिवसेना, मी स्वतः, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळेला जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आता देखील आहेत, परंतु आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने तेथील रहिवाशांना तिथेच घरं मिळावीत म्हणून जागेची मागणी करत होतो. आणि म्हणून उद्याच्या बैठकीत हा विषय देखील घेऊन यावा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईतच तेच आहे जिथे राहतात तिथेच त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, तिथेच त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत. या मागणीसाठी राज्य सरकारने भूखंड वितरित करावा अशी मागणी आजच्या राज्य सरकारच्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी केलेली आहे. संभाजीनगर नावाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ प्रस्ताव ठेवेल कॅबिनेट सोबत राहण्यासाठी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली का? नाही, मला कळलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोबतच राहू अशा पद्धतीचं काही आजच्या बैठकीमध्ये विधान केलंय का? नाही, या बैठकीमध्ये हे विषय होत नसतात. राजकीय विषय हे काही कॅबिनेटमध्ये होत नाहीत. कॅबिनेटमध्ये राज्य सरकारची धोरणं त्या संदर्भातले निर्णय होत असतात. आज महाराष्ट्र के कैबिनेट में औरंगाबाद शहर का नामकरण करके उसको संभाजी नगर ये नाम देना चाहिए, ऐसे मांग
मैंने आज की कैबिनेट में की है। कल की कैबिनेट में ये प्रस्ताव लाया जाएगा, ऐसी मांग मैंने आज मुख्यमंत्री के सामने रखी हुई है। उसके साथ में बांद्रा पूर्व में जो गवर्नमेंट कॉलोनी है, इस गवर्नमेंट कॉलोनी का रीडेवलपमेंट होने जा रहा है। इस रीडेवलपमेंट में सालों साल वहां पर रहने वाले जो सरकारी कर्मचारी है, इनको अपने घर के लिए एक प्लॉट दिया जाए, जो इसके पहले जिसके लिए शिवसेना ने बहुत सारे आंदोलन छेड़े थे। मुख्यमंत्री ने भी ये मांग मान ली थी और वो मांग पूरी करने के लिए कल के कैबिनेट में ये प्रस्ताव लिया जाना चाहिए, ऐसी मांग मैंने आज के कैबिनेट में की है। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करतायत, मात्र त्याला केंद्राची परवानगी आवश्यक आहे, अशी ती पूर्तता कशी करणार? चर्चा सुरू आहे, काय सांगाल? या सगळ्या चर्चा आहेत। या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे, तो निर्णय त्यांच्या मार्फतच कळवला जाईल। हा काही कॅबिनेटचा विषय नाही। महत्वाचा विषय असा आहे की आजच्या बैठकीतले जे 2 प्रमुख मागण्या मी केल्या त्याबद्दल मी आपल्याला सांगितलेले आहे। धन्यवाद। औरंगाबादच्या केंद्राचं अनिल परब यांची प्रतिक्रिया मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतरची। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयानं भोसले यांच्या विरोधात वॉरंट बजावलंय। त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयानं ऑर्थोरोड कारागृह अधीक्षकांना भोसले यांना ईडीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले। एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षाखेरीस तब्बल 4000 बस यांची भर पडणार आहे। बसेसची भर पडणार आहे। एसटी महामंडळाच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 4000 बसेस घेण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। विजेवर धावणाऱ्या 2000 बसेसचा यामध्ये समावेश आहे। या बस भाडे तत्वावरती घेण्यात येणार आहेत। राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 22 ते 24 जून दरम्यान मंजुरी दिलेल्या ठराव आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती मागून घेतली आहे। राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्यासंबंधीचे आदेश दिलेत। मविया सरकारनं या कालावधीत तब्बल 160 शासकीय ठरावांना मंजुरी दिली होती आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं आणि त्यानंतर आता राज्यपालांनी या आदेशांची माहिती मागवली आहे। सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या स्थगितीनंतर बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे आज किंवा उद्या मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे। शिंदे गट आता महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करेल। मुंबईत येऊन एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेऊ शकतात आणि या भेटीत ते राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी करतील। तसंच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीच बंडखोर शिवसेना आमदार मुंबईत येतील असं बोललं जात आहे। राज्यात मविया सरकारवरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे। भाजपकडूनही लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची शक्यता आहे। त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं। सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आता भाजपमध्येही घडामोडींना वेग आलाय। भाजप आमदारांना 29 जूनला मुंबईत सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। भाजपच्या मित्रपक्षाच्या आमदारांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। त्यामुळे आता भाजप नेमकं काय पाऊल उचलणार याकडे राज्यातील सर्वच नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना आज ईडीकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र राऊत आज अलिबाग दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे संजय राऊत आजच्या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे। सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवरती पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय। बंडखोर आमदारांमध्ये 7-8 मंत्री आमदार आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात बसलेत। जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करतोय, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करतायत असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय। शिवसेना नेते संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख जिवंत प्रेत असा केला होता। गेल्या
गेले काही दिवस गुवाहाटीतल्या एका आमदाराच्या व्हिडिओची जाम चर्चा आहे. सोशल मीडियावर तर तुफान व्हायरल झालाय तो व्हिडिओ. शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या त्या वाक्यांची भुरळ महाराष्ट्रालाच पडलेली आहे. अशात महाराष्ट्रापासून दूर असले तरी मनाने ते महाराष्ट्रात आहेत. एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंना गुवाहाटीमध्ये आग्रह केला की त्यावेळी पुन्हा म्हणा. आणि बघा हा व्हिडिओ. काय गाडी काय डोंगर काय हाती अजिबात नाही. या सगळ्या घडामोडी अशाच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत.